नमस्कार. महाराष्ट्रात पुन्हा एकदा आरक्षणाचा प्रश्न धगधगायला लागलाय. मुंबईत सुरू झालेलं एक उपोषण आता हळूहळू मोठ्या आंदोलनात बदलत चाललंय आणि या आंदोलनाला मिळालेला एक मोठा पाठिंबा राज्याच्या राजकारणात नवं वळण देऊ शकतो. आपण बोलतोय धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीबद्दल आणि या मागणीसाठी उपोषणाला बसलेले दीपक बोरहाडे. पण या सगळ्यात आता एक मोठं नाव समोर आलंय. मराठा आरक्षण आंदोलनातून चर्चेत आलेले मनोज जरांगे पाटील. त्यांनी दिलेला पाठिंबा नेमका किती महत्त्वाचा आहे आणि या आंदोलनामुळे महाराष्ट्रात पुन्हा तणाव निर्माण होणार का? संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पुढे जाण्याआधी एक विनंती करेन, तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील पण अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. सध्या महाराष्ट्रात धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आलाय. मुंबईमध्ये दीपक बोरहाडे हे आंदोलनकर्ते उपोषणावर बसलेत. त्यांची एकच मागणी आहे, धनगर समाजाला अनुसूचित जमाती म्हणजेच एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्यात यावं. ही मागणी आजची नाही, ही मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. धनगर समाज सतत आंदोलन करत आलाय पण अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. दीपक बोरहाडे यांनी या सगळ्याच्या विरोधात आवाज उठवत उपोषण सुरू केलंय. ते सांगतात की सरकारकडून वारंवार आश्वासनं दिली गेली पण प्रत्यक्षात काहीच बदल झालेला नाही. त्यांच्या मते आता फक्त आश्वासनांनी भागणार नाही तर ठोस निर्णय हवा आणि म्हणूनच त्यांनी उपोषणाचा मार्ग निवडलाय. मुंबईत सुरू असलेलं हे उपोषण आता हळूहळू मोठं होत चाललंय, कारण मुंबई म्हणजे राज्याचं राजकीय केंद्र आणि इथं सुरू झालेलं कोणतंही आंदोलन पटकन लक्ष वेधून घेतं. या आंदोलनाला आता एक मोठं वळण मिळालंय, कारण मनोज जरांगे पाटील यांनी या उपोषणाला पाठिंबा जाहीर केलाय. मनोज जरांगे पाटील हे नाव आपण सगळ्यांनी मागच्या काही महिन्यात वारंवार ऐकलंय. मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे ते राज्यभर चर्चेत आले. आता त्यांनी धनगर समाजाच्या या आंदोलनाला पाठिंबा दिल्यामुळे या प्रकरणाला आणखी गंभीर स्वरूप मिळण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या मागण्यांना समर्थन दिलं. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की धनगर समाजाला न्याय मिळालाच पाहिजे. या वक्तव्यामुळे आंदोलनकर्त्यांमध्ये नवसंजीवनी निर्माण झालीय. आता प्रश्न असा निर्माण होतोय की जर दोन मोठे समाज एकत्र आले तर या आंदोलनाची ताकद किती वाढू शकते? दरम्यान दीपक बोरहाडे यांचं उपोषण सुरूच आहे आणि त्यांची तब्येतही चिंतेचा विषय बनत चालली आहे. स्थानिक कार्यकर्ते आणि समाजातील लोक मोठ्या संख्येनं तिथं उपस्थित राहत आहेत. त्यामुळे या आंदोलनाला लोकांचा पाठिंबा वाढताना दिसतोय. काही सामाजिक संघटनांनीही या आंदोलनाला समर्थन दिलंय. सोशल मीडियावरही हा मुद्दा मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. लोक आपापली मतं मांडत आहेत. काही जण आंदोलनाला समर्थन देत आहेत तर काही जण सरकारनं लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी करत आहेत. एकूणच हा मुद्दा आता राज्यभर चर्चेचा विषय बनलाय. धनगर समाजाची ही मागणी नेमकी का आहे? धनगर समाजाचा दावा आहे की त्यांना आधीपासूनच एसटी प्रवर्गात समाविष्ट व्हायला हवं होतं. त्यांच्या मते ऐतिहासिक आणि सामाजिक निकषानुसार ते पात्र आहेत. पण प्रशासनिक आणि कायदेशीर प्रक्रियेमुळे हा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे. यामुळेच अनेक वेळा आंदोलनं झाली पण अजूनही अंतिम निर्णय झालेला नाही आणि आता पुन्हा एकदा हा मुद्दा उफारून आला आहे. या संपूर्ण प्रकरणात मनोज जरांगे पाटील यांची भूमिका देखील खूप महत्त्वाची ठरते. त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की धनगर समाजाच्या मागण्या योग्य आहेत आणि त्यांना न्याय मिळालाच पाहिजे. जरांगे पाटील यांच्या मते कोणताही समाज आपल्या हक्कासाठी लढत असेल तर त्याला पाठिंबा देणं गरजेचं आहे. त्यांनी असंही सूचित केलं की सरकारने फक्त आश्वासनं देऊन चालणार नाही तर प्रत्यक्षात निर्णय घेणं आवश्यक आहे. त्यांचा भर हा न्याय आणि समतेवर आहे आणि त्यामुळेच त्यांनी दीपक बोरहाडे यांच्या उपोषणाला समर्थन दिलंय. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी हा मुद्दा कोणत्याही एका समाजापुरता मर्यादित न ठेवता सर्व वंचित घटकांना न्याय मिळावा अशी भूमिका मांडली आहे. यामुळे त्यांच्या या भूमिकेकडे राज्यभर लक्ष लागलंय आणि पुढे ते या विषयावर आणखी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान मराठा आणि ओबीसी समाजामधील वाद हा देखील या संपूर्ण प्रकरणात पुन्हा एकदा चर्चेत आलाय. गेल्या काही काळापासून या दोन समाजांमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून तणाव वाढताना दिसतोय. मराठा समाजाची मागणी आहे की त्यांना स्वतंत्रपणे आरक्षण मिळावं तर दुसरीकडे ओबीसी समाजाची भूमिका स्पष्ट आहे.
की त्यांच्या आरक्षणावर कोणत्याही प्रकारे परिणाम होता कामा नये. यामुळेच अनेक वेळा दोन्ही बाजूंनी आंदोलनं, मोर्चे आणि प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. ओबीसी संघटनांकडून असा मुद्दा मानला जातो की त्यांच्या विद्यमान आरक्षणात कोणतीही छेडछाड होऊ नये, कारण ते आधीच सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागे आहेत. तर मराठा समाजाचं म्हणणं आहे की त्यांनाही शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये समान संधी मिळायला हव्यात. या दोन्ही बाजूंच्या मागण्या आणि भूमिका वेगवेगळ्या असल्यामुळे हा वाद अधिक गुंतागुंतीचा बनलाय आणि त्यामुळेच हा प्रश्न केवळ सामाजिक नाही तर राजकीय आणि कायदेशीर पातळीवरही संवेदनशील बनलाय. सध्या या वादावर कोणताही अंतिम तोडगा निघालेला नाही आणि त्यामुळेच हा विषय वेळोवेळी पुन्हा समोर येत राहतो. पुढे या वादावर काय निर्णय घेतला जातो आणि सर्व समाजांना न्याय मिळेल असा तोडगा निघतो का, हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. या संपूर्ण प्रकरणावर सरकारची भूमिका काय आहे? सध्या अधिकृत पातळीवर कोणतंही ठोस विधान समोर आलेलं नाही, म्हणजेच अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे. मात्र काही सूत्रांच्या माहितीनुसार सरकार या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि आंदोलनाचा परिणाम काय होतोय हे पाहते. पोलीस प्रशासनही सतर्क झालंय. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षा वाढवण्यात आली आहे, कारण अशा संवेदनशील मुद्द्यांवर वातावरण पटकन बदलू शकतं. आता सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे. हा प्रश्न किती दिवस चालणार? दीपक बोऱ्हाडे यांचं उपोषण कधी संपणार? सरकार कधी निर्णय घेणार? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे धनगर समाजाला खरंच न्याय मिळणार का? हे प्रश्न सध्या अनुत्तरित आहेत. महाराष्ट्रात पुन्हा एकदा आरक्षणाचा मुद्दा तापायला लागलाय आणि पुढच्या काही दिवसात ही परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते. मनोज जरांगे पाटील यांच्या पाठिंब्यामुळे या आंदोलनाला नवं बळ मिळालंय आणि त्यामुळेच सरकारवर दबाव वाढण्याची शक्यता आहे. पुढे काय होणार? सरकार कोणता निर्णय घेणार आणि या आंदोलनाचं भवितव्य काय असेल हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं मत काय आहे ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या, सखोल आणि अपडेटेड बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी आहे तुमचा न्यूज अँकर. पुन्हा भेटू एका नवीन आणि महत्त्वाच्या अपडेट्ससह. धन्यवाद.